सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार. आज आपण स्वीपचॅट ॲपवरती संकलित मूल्यमापन क्रमांक 2 पॅट परीक्षा यांचे मार्क स्वीपचॅट ॲपवर कसे भरायचे या संदर्भात आज पाहणार आहोत. स्वीपचॅट ॲपवरती पॅटचे मार्क भरताना तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम आराखडा आपण भरत आहे दर 15 दिवसाचा. या स्वीपचॅट ॲपला ओपन केल्यावर आपल्याला पॅट महाराष्ट्र या टॅबवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 टिंब दिसतील. त्या होम टॅबवर तुम्हाला क्लिक करून होम मेनू जायचं आहे. होम मेनू ओपन केल्यावर इथे तुमचं नाव येईल, इथे होय म्हणा. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या वर्गाची इयत्ता निवडण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन येईल. इथे तुम्ही तुमचा जो वर्ग आहे तो वर्ग निवडू शकता. आता माझ्याकडे वर्ग आहे 4थी, तर मी 4थीचा वर्ग निवडणार आहे. तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी 4 विषय दिलेले आहेत. या 4 विषयामधला जो पहिला विषय आहे तो लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट 3 2 ते म्हणजे 2री ते 5वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांचा निपुण भारत अंतर्गत जो कृती कार्यक्रम आपण स्तर निश्चिती करत आहे तो स्तर निश्चिती दर 15 दिवसाचा स्तर निश्चितीचा आढावा आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आता स्तर 3रा भरण्यासाठी आपल्याला असेसमेंटचा एक त्यांनी एक टॅब आपल्याला दिलेला आहे. आता संकलित मूल्यमापन 2चे मार्क्स कुठे भरायचे, तर तुम्हाला खाली 3 विषय आहेत, फर्स्ट लँग्वेज, मॅथ आणि थर्ड लँग्वेज. तर आता मला या विद्यार्थ्याचा फर्स्ट लँग्वेज म्हणजे भाषा या विषयाचा चे गुण संकलित मूल्यमापनाचे गुण भरायचे आहेत, म्हणून मी त्या फर्स्ट लँग्वेजवरती क्लिक करेन. आता फर्स्ट लँग्वेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या भाषेची म्हणजे कुठली भाषा आहे. आता आपली भाषा मराठी आहे, त्यामुळे मराठी फर्स्ट लँग्वेज यावर मी क्लिक करून त्या विद्यार्थ्याची नोंदणी करणार आहे. तर या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मराठी फर्स्ट लँग्वेज होय म्हणा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांची यादी दिसेल. आता या ठिकाणी सर्व प्रलंबित आहे. आता माझा शेवटचा एक विद्यार्थी आहे तनिष संजय गुरु. मी समजा या विद्यार्थ्याला क्लिक केले तर तो विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होता का, तर उपस्थित होता. आता या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्या पहिल्या प्रश्नाला त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले, तर मी या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्याला 3 मार्क मिळाले म्हणून 3ला. दुसऱ्या प्रश्नाला 3 मिळाले, तिसऱ्या प्रश्नाला 3 मिळाले, चौथ्या प्रश्नाला 2 मिळाले, 5व्या प्रश्नाला 2 मिळाले, 6व्या प्रश्नाला 4 मिळाले, 7व्या प्रश्नाला 4 मिळाले, 8व्या प्रश्नाला 4 मिळाले, 9व्या प्रश्नाला 2 मिळाले, 10व्या प्रश्नाला 1 मिळाले. अशा प्रकारे आपण या ठिकाणी तनिष संजय गुरव याची यशस्वीरित्या नोंद केली आहे फर्स्ट लँग्वेजसाठी. असे करत करत आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नोंद या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर पूर्ण मराठी विषय झाल्यानंतर त्याच वर्गाचा गणित विषय घ्यायचा. त्यानंतर गणिताचे मार्क्स भरल्यावर इंग्रजी विषय भरायचा. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची आपण माहिती भरू शकतो. धन्यवाद.